आता बातमी आहे पिंपरी चिंचवडमधून। अवघ्या एका तासात पडलेल्या मुसळधार पावसामुळे आकुर्डी परिसरात रस्त्यांवर अनेक ठिकाणी पाणी तुंबलंय, तर काही ठिकाणी घरातही पाणी शिरलेलं आहे। चिंचवड स्पाईन लिंक रोड परिसरात अतिवृष्टी झाली आहे। एका तासात तब्बल 114 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। कैलासपुरी आमचे प्रतिनिधी सध्या फोनलाईन वरून आपल्या सोबत आहेत। कैलास, आपण पाहतोय एका तासामध्ये हा मुसळधार पाऊस झालेला आहे, सध्याची काय परिस्थिती? सध्या पावसाची परिस्थिती कमी झालेली आहे। पाऊस जो आहे तो कमी झालेला आहे, मात्र मागच्या काही तासांपासून चिंचवड स्पाईन रोड या परिसरामध्ये जवळपास 114 मिलीमीटर पाऊस झाल्याचा अंदाज वर्तवला जातोय। त्यामुळे रस्त्यावर पाणी तुंबण्याचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात झालेलं आहे। आकुर्डी आणि चिंचवड स्पाईन रोड या परिसरामध्ये घरामध्ये पाणी शिरल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत। एकंदरीतच महापालिकेनं जे पावसाळ्यापूर्वी जे काम केलेला दावा केलेला होता तो फोल ठरल्याची परिस्थिती सध्या आहे। पिंपरी चिंचवडच्या अनेक भागामध्ये दुपारपासूनच पाऊस सुरू होता। पिंपळे सौदागर असेल, आकुर्डी असेल, चिंचवड स्पाईन रोड असेल, रहाटणी असेल, या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे। चिंचवड आणि आकुर्डी परिसरामध्ये जवळपास 100 मिलीमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्याची चर्चा आहे। अधिकृत आकडा अजून आलेला नाही, मात्र ज्या पद्धतीने पाऊस आज पडलेला आहे ते पाहता मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। रस्त्यावर ज्या गाड्या पार्किंग होत्या किंवा रस्त्यावर ज्या गाड्या येत होत्या, रिक्षा असतील किंवा इतर वाहनं, त्यामुळे आपण पाहतोय कैलास, अशा पद्धतीने अनेकांच्या घरात देखील पाणी शिरलेलं आहे, जनजीवन विस्कळीत झालंय। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।